नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पटेल आणि तुम्ही बघताय रोखोक. मित्रो, पुरोगामी क्षेत्रातली माणसं जर अभ्यासांती वेगवेगळ्या क्षेत्रात किंवा स्वतःच्या काही संकल्पना त्यांना सुस्पष्ट नसल्या तर किती प्रॉब्लेम होतात, किती वांदे होतात, याचं एक उत्तम उदाहरण आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आहे. जितेंद्र आव्हाडांना मी आतापर्यंत पुरोगामी समजत होतो, त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातला अभ्यास आहे असं समजत होतो आणि त्यांच्या काही गोष्टींबाबतच्या संकल्पना अगदी स्पष्ट आहेत, काही आयडिया क्लिअर आहेत असं मी मानत होतो. पण काल परवाचं त्यांचं एक ट्विट मी बघितलं. त्या ट्विटमध्ये कुठल्या तरी मंदिरामध्ये, जगदंबेच्या मंदिरामध्ये ते गेले, कुमकुम मार्जन या पद्धतीचा जो विधी असतो की देवीच्या मूर्तीवर एकूणच प्रचंड कुंकू टाकायचं, जवळपास 6 इंचाचं थर, आणि मग ते लावून घ्यायचं आणि मग काही वेळाने उघडायचं तर त्याच्यावर काहीतरी पावलं दिसतात. अशा पद्धतीचं असे आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रांतामध्ये नवदुर्गोत्सवाच्या उत्सवात किंवा वेगवेगळ्या प्रसंगी असे लाखो शेकडो चमत्कार सांगितले जातात, वर्णन केली जातात. दुर्गोत्सवाच्या काळात तर दर 5 कोसावर एखादी जागरूक देवी आपल्याकडे उपस्थित असते. कोणाच्या अंगात येते, काय होते. महालक्ष्मी जेव्हा लोकांच्या घरात बसतात जेवण करायला, तेव्हा त्या आहारात जेवण सगळं वाढल्यानंतर, पंचपक्वान्न वाढल्यानंतर दार जेव्हा बंद केलं जातं तेव्हा घरोघरी वर्णनं आपण ऐकत असतो की आमच्या घरची महालक्ष्मी जेवली, तुमच्या घरची महालक्ष्मी जेवली. त्याच्यामुळे हे चमत्कार आपल्याला नवे नाहीत. परंतु स्वतःला परिवर्तनवादी समजणारे, पुरोगामी समजणारे, विज्ञानवादी समजणारे जितेंद्र आव्हाडांसारखी माणसं जर अशा पद्धतीने स्वतःच्या ट्विटर हँडलवर अधिकृत पद्धतीनं अशा प्रकारच्या अवैज्ञानिक गोष्टीचा प्रचार करत असतील तर मूर्खपणाचा कंत्राट, मूर्खपणाचा ठेका काही अडाणी माणसांनी घेतला नाही. पुरोगामी मनोऱ्यानी माणसंसुद्धा तेवढ्याच पद्धतीने मूर्खपणाचे वर्तन करू शकतात, करीत असतात. हे या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे. काही लोकांनी संशय व्यक्त केला की हे ट्विटर तुमचं हॅक तर झालं नाही काय. मी बघितलं, कारण अनेकदा अशा बदमाशा इतर लोक करतात पुरोगामी लोकांना बदनाम करण्यासाठी. परंतु मी अधिकृतपणे जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटर हँडलवर गेलो आणि तिथे चेक केलं, तेव्हा तो होता. त्या पद्धतीची पोस्ट त्यांची होती. गुलालाचे काही पायाचे ठसे असणाऱ्या गुलालाचे 2-3 फोटो पण त्यावर होते. अशा पद्धतीच्या बदमाशीचा, अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टीचा, कथित चमत्काराचा समर्थन करणं, त्याचा प्रचार करणं हे खरं म्हणजे महाराष्ट्रात जो 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा पारित झालेला आहे, त्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा आहे. कुणीतरी या पद्धतीचं त्यांच्यावर ट्विटरचे सगळे पुरावे घेऊन पोलिसात तक्रार केली पाहिजे. याचे परिणाम काय होतात? लोक कशा पद्धतीने माणसांचं अनुकरण करतात आणि तुमच्यासारखे ज्याचे लाखो लोक फॉलोअर असतात, महाराष्ट्रात एक चांगलं नेतृत्व म्हणून, पुरोगामी नेतृत्व म्हणून ज्या माणसाकडे बघितलं जातं, त्यांनी जर अशा पद्धतीचा अपप्रचार केला आणि त्या सगळ्या सनातनी लोकांच्या, बंधू लोकांच्या पायाशी जाऊन बसण्याचा प्रयत्न केला तर मला वाटते की परिवर्तनवादी पुरोगामी लोकांवरचा विश्वास अनेक लोकांचा उडण्यास हे कारणीभूत होईल. जितेंद्र आव्हाडांनी असं करू नये. कितीही धार्मिकाचं, कितीही तुम्ही होम हवनात बसा, कितीही देवीजवळ बसा, तुमची जी प्रतिमा लोकांमध्ये आहे तीच आहे, हे लोक तुम्हाला जवळ घेणार नाहीत. मला वाटते राजकारणासाठी, मतांसाठी जर अशा पद्धतीचं चुकीचं कृत्य करायला जितेंद्र आव्हाड जर समोर आले असतील तर जितेंद्र आव्हाडांना माझं आव्हान आहे, माझी विनंती आहे की अशा पद्धतीचं करू नका. कुठल्या तरी चांगल्या माणसाकडून, कुठल्या तरी विवेकवादी माणसाकडून, कुठल्या तरी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या माणसाकडून ही प्रक्रिया समजून घ्या की ही प्रक्रिया काय होते. एखाद्या या अशा पद्धतीच्या देवीचा, महालक्ष्मीचा चमत्कार होणं हे काही नवी गोष्ट नाही. लोक रूढार्थानं त्याला चमत्कार म्हणतात, त्याच्यामागे वेगळी काही कारणं असतात. ही कारणंच जर तुम्ही समजू शकत नाही तर लोकांना काय समजून सांगणार. त्यामुळे मी ही गोष्ट बघितल्यानंतर, त्यांचं ट्विटरवरती प्रतिक्रिया बघितल्यानंतर माझा तर प्रचंड भ्रमनिराश झाला की अशा पद्धतीचं वर्तन, अशा पद्धतीचं कृत्य, अशा पद्धतीची चूक. जितेंद्र आव्हाडांसारखा माणूस जो शरद पवारांना गुरु मानतो, शरद पवारांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये अशा कुठल्याच पद्धतीचं अवडंबर कर्मकांड केल्याचं आतापर्यंत तरी आढळत नाही आणि ते कशाचा प्रचार पण करत नाहीत. ही साधी गोष्ट जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच्या, आपल्या गुरुच्या कडून शिकायला हवी होती. मित्रहो, या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित हे चॅनल सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा, लाईक करा.